नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या पुस्तकांमध्ये तर आहेच, पण आपल्या दैनंदिन जीवनाशी, आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तो विषय आहे जैवविविधता. आपल्याकडे भौतिक भूगोलाच्या पुस्तकातील एक प्रकरण आहे, पण आज आपण ते केवळ वाचणार नाही आहोत. आपण जरा खोलात शिरून बघणार आहोत की ही जैवविविधता म्हणजे नक्की काय प्रकरण आहे. हो. विचार करा, आपला ग्रह म्हणजे एक प्रचंड मोठं जिवंत ग्रंथालय आहे आणि प्रत्येक सजीव म्हणजे त्यातलं एक युनिक पुस्तक. पण आता ह्या ग्रंथालयातली पुस्तकं झपाट्याने गायब होत आहेत. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश आहे हे समजून घेणं की हे ग्रंथालय इतकं खास का आहे, ही पुस्तकं का हरवत आहेत आणि या ग्रंथालयाला वाचवण्यासाठी जगातील सर्वोत्तम ग्रंथपाल काय करत आहेत. चला तर मग सुरुवातच या शब्दापासून करूया, जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी. ऐकायला खूप मोठा आणि जड शब्द वाटतो. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? तुम्ही ग्रंथालयाची जी उपमा दिली ना, ती अगदी अचूक आहे. बायो म्हणजे जीवन आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. त्यामुळे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर पृथ्वीवर आढळणाऱ्या सजीवांमधील विविधता. अच्छा. यात सूक्ष्म जंतूंपासून ते महाकाय देवमाशापर्यंत, गवताच्या पात्यापासून ते उंच वृक्षांपर्यंत सगळंच आलं. पण सगळ्यात रंजक गोष्ट ही आहे की हे ग्रंथालय एका रात्रीत उभं राहिलेलं नाहीये. आज आपण जी सजीवांची दुनिया पाहतो ती सुमारे 2.5 ते 3.5 अब्ज वर्षांच्या उत्क्रांतीचा, म्हणजे निसर्गाच्या अविरत प्रयोगांचा परिणाम आहे. 3.5 अब्ज वर्ष ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपल्या ग्रहाने अक्षरशः अब्जावधी वर्ष खर्च करून ही जैविक संपत्ती तयार केली आहे आणि आपण काही दशकातच ती गमावण्याचा धोका पत्करतोय. पण ही विविधता म्हणजे फक्त वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती एवढंच आहे का, की याच्याही काही पातळ्या आहेत? बरोबर. इथेच गोष्ट अधिक रंजक बनते. ही विविधता केवळ वेगवेगळ्या प्रजाती मोजण्यापुरती मर्यादित नाही. तिचे 3 मुख्य स्तर आहेत. 3 स्तर? हो. पहिला आणि सर्वात सूक्ष्म स्तर आहे आनुवंशिक विविधता, म्हणजेच जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे जीन्समधली विविधता. अगदी बरोबर. एकाच प्रजातीमधील सजीवांमध्ये जी विविधता आढळते ती. उदाहरणार्थ, आपण सर्व मानव होमोसेपियन्स याच प्रजातीचे आहोत, पण तरीही प्रत्येकाचा चेहरा, उंची, केसांचा डोळ्यांचा रंग, रोगांशी लढण्याची क्षमता सगळं वेगवेगळं आहे. हो, खरंय. हीच अनुवंशिक विविधता. आंब्याचं उदाहरण घ्या. हापूस, पायरी, लंगडा, केशर हे सगळे आंबेच आहेत, पण त्यांच्यात जनुकीय विविधता असल्यामुळेच आपल्याला चवीचं, रंगाचं आणि आकाराचं इतकं वैविध्य मिळतं. आणि ही विविधता कोणत्याही प्रजातीला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी शक्ती देते. हे तर झालं एकाच प्रजातीमधलं वैविध्य. पण जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा आपल्याला एकाच प्रजातीचे हजारो जीव नाहीत, तर हजारो वेगवेगळ्या प्रजाती दिसतात. वाघ, हरिण, सागवान, कीटक. ही पुढची पायरी आहे का? एकदम अचूक पकडलत. यालाच प्रजातीय विविधता म्हणतात. हो, हाच दुसरा स्तर आहे प्रजातीय विविधता किंवा स्पीशीज डायव्हर्सिटी. याचा संबंध एका विशिष्ट प्रदेशात आढळणाऱ्या प्रजातींच्या एकूण प्रकारांशी आणि त्यांच्या संख्येने आहे. जसे की अमेझॉनच्या जंगलात आढळणारी प्रजातीय विविधता ही वाळवंटापेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. आणि ज्या ठिकाणी ही विविधता अक्षरशः ओसंडून वाहत असते, अशा ठिकाणांना हॉटस्पॉट असे एक खास नाव आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलूच. म्हणजे अनुवंशिक विविधता ही पुस्तकाच्या पानांमधील विविधता आहे, तर प्रजातीय विविधता म्हणजे ग्रंथालयात किती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत हे झालं. मग तिसरा स्तर कोणता? आणि तिसरा, सर्वात व्यापक स्तर आहे तो म्हणजे ग्रंथालयाच्या वेगवेगळ्या विभागांचा. त्याला आपण परिसंस्था विविधता किंवा इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतो. परिसंस्था विविधता? हो. यात फक्त सजीवच नाहीत, तर त्यांचे अधिवास म्हणजे त्यांची राहण्याची जागा आणि तिथल्या अजैविक घटकांसोबतच्या आंतरक्रिया या सगळ्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, जंगल ही एक परिसंस्था आहे, पण गवताळ प्रदेश, वाळवंट, समुद्र, नद्या, पाणथळ जागा याही वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. अच्छा. आपल्या पाठ्यपुस्तकात पश्चिम घाटातील गवताळ प्रदेश आणि शोला जंगलांचं जे उदाहरण दिलं आहे ते याच परिसंस्था विविधतेचं उत्तम प्रतीक आहे. प्रत्येक परिसंस्थेची स्वतःची अशी एक कार्यपद्धती असते.
ठीक आहे, म्हणजे हे 3 स्तर आहेत: जनुकांमधली विविधता, प्रजातींमधली विविधता आणि परिसंस्थांमधली विविधता. हे स्पष्ट झालं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही सगळी विविधता आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी इतकी महत्वाची का आहे? एखाद्याला वाटेल की जगात 4 प्रकारचे किडे कमी झाले तर काय फरक पडतो? हाच तो कळीचा मुद्दा आहे. या विविधतेचं महत्त्व आपण 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. पहिला आणि सर्वात पायाभूत दृष्टिकोन आहे पर्यावरणीय भूमिका, इकोलॉजिकल रोल. पर्यावरणीय भूमिका. हो, निसर्गातील प्रत्येक सजीवाची एक ठरलेली भूमिका असते. अगदी लहान कीटक परागीभवनाचं काम करतो, गांडूळ जमिनीची सुपीकता वाढवतं, तर जंगलं हवा शुद्ध करतात आणि पावसाचं चक्र नियंत्रित करतात. बरोबर. आपले स्रोत सामग्रीत एक खूप छान वाक्य आहे: परिसंस्थेत जेवढी जास्त विविधता असते तेवढी ती परिसंस्था अधिक स्थिर आणि उत्पादनक्षम बनते. याची कल्पना तुम्ही एका जेंगा टॉवरप्रमाणे करू शकता. जेंगा टॉवर? हो, त्यात जितके जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स असतील तितकं तो टॉवर स्थिर राहील. तुम्ही एक एक करून ब्लॉक्स म्हणजे प्रजाती काढायला लागलात तर एक वेळ अशी येईल की संपूर्ण टॉवर कोसळून जाईल. निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी ही विविधता गरजेची आहे. जेंगा टॉवरचं उदाहरण मस्त आहे. आणि आर्थिक दृष्टिकोनातून नीचं काय महत्व आहे? कारण अनेकदा निर्णय याच पातळीवर घेतले जातात. बरोबर. दुसरी भूमिका आहे आर्थिक भूमिका, इकॉनॉमिक रोल. खरं तर आपली संपूर्ण अर्थव्यवस्था निसर्गावर अवलंबून आहे. कशी काय? आपल्याला मिळणारं अन्न, मग ती धान्य असोत, फळं असोत किंवा मासे, अनेक आजारांवरची औषधं, सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधनं, इमारती लाकूड, कापूस यांसारख्या अगणित गोष्टी आपल्याला थेट जैवविविधतेतून मिळतात. हो, हे खरे. पीक विविधता, ॲग्रोबायोडायव्हर्सिटी हा याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पण इथेच एक धोकाही दडलेला आहे. जेव्हा आपण या नैसर्गिक देणगीकडे केवळ एक वापरण्याची वस्तू किंवा कमॉडिटी म्हणून बघायला लागतो तेव्हा तिचा ऱ्हास सुरू होतो. म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त शोषण करतो. अगदी. आणि तो जेंगा टॉवर डळमळीत व्हायला लागतो. पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व तर स्पष्ट आहे. पण मगाशी मी जो प्रश्न विचारला होता की एखादा कीटक किंवा वनस्पती नष्ट झाली तर काय फरक पडतो, याला वैज्ञानिक किंवा नैतिक दृष्टिकोनातून काय उत्तर देता येईल? खूप छान प्रश्न आहे. हीच तिसरी भूमिका आहे, वैज्ञानिक आणि नैतिक भूमिका, सायंटिफिक अँड एथिकल रोल. वैज्ञानिकदृष्ट्या प्रत्येक प्रजाती म्हणजे उत्क्रांतीच्या अब्जावधी वर्षांच्या प्रयोगांचा परिणाम आहे. प्रत्येक सजीवाच्या डीएनएमध्ये अशी माहिती दडलेली आहे जी आपल्याला जीवनाच्या इतिहासाबद्दल आणि निसर्गाच्या कार्यप्रणालीबद्दल काहीतरी नवीन शिकवू शकते. एखादी प्रजाती नष्ट होणं म्हणजे त्या जिवंत पुस्तकाला कायमचं गमावणं. आणि नैतिकतेचा प्रश्न? तो तर त्याहून मोठा आहे. हा ग्रह केवळ मानवाचा नाही, आपल्यासोबत इथे राहणाऱ्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा हक्क आहे. कोणत्याही प्रजातीला जाणून-बुजून नष्ट करणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. थोडक्यात, जैवविविधतेची पातळी ही इतर सजीवांसोबत आपलं नातं कसं आहे याचा एक आरसा आहे. हे सगळं ऐकून तिचं महत्त्व किती चौफेर आहे हे लक्षात येतंय. पण मग जर ती इतकी महत्त्वाची आहे तर आपलं ते जिवंत ग्रंथालय धोक्यात का आलं आहे? या ग्रंथालयातली पुस्तकं इतक्या वेगाने का नाहीशी होत आहेत? हेच या कथेचा दुःखद वळण आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे प्रजाती नामशेष होण्याचा नैसर्गिक वेग कित्येक पटींनी वाढला आहे. याला अनेक कारणं आहेत, पण सर्वात मोठं कारण आहे वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर. अच्छा. विशेषतः उष्ण कटिबंधीय प्रदेशांवर याचा भयंकर परिणाम झालाय. कारण जगाची जवळपास 3/4 लोकसंख्या या प्रदेशात राहते. आणि पृथ्वीवरच्या 50% जास्त प्रजाती इथेच आढळतात. बरोबर. त्यामुळे अन्नासाठी, जागेसाठी आणि इतर गरजांसाठी जंगलतोड, खाणकाम यांसारख्या गोष्टींमुळे अधिवासाचा नाश झाला. आणि हे जैवविविधता ऱ्हासाचं सर्वात प्रमुख कारण आहे. मानवी हस्तक्षेपाव्यतिरिक्त इतरही काही कारणं आहेत का, जसे की प्रदूषण? हो, नक्कीच. प्रदूषण हे एक मोठं कारण आहे. शेतीत वापरली जाणारी कीटकनाशकं आणि रासायनिक खतं, कारखान्यातून बाहेर पडणारं विषारी पाणी, प्लास्टिक कचरा या सगळ्यामुळे जमिनीतील आणि पाण्यातील अनेक सूक्ष्मजीव आणि संवेदनशील प्रजाती नष्ट होतात. आणि बाह्य प्रजातींचा पण एक धोका असतो ना? हो, तो एक छुपे संकट आहे. म्हणजे बाह्य आक्रमक प्रजाती, इन्व्हेजिव्ह एलियन स्पीसीज. जेव्हा आपण एखाद्या प्रदेशात बाहेरून एखादी वनस्पती किंवा प्राणी आणतो तेव्हा तिचे नैसर्गिक शत्रू नसतात. त्यामुळे तिची संख्या अनियंत्रितपणे वाढते आणि ती स्थानिक प्रजातींना संपून टाकते. आणि अवैध शिकारीचाही आपल्या स्रोत सामग्रीत उल्लेख आहे. त्याबद्दल काय सांगाल? हो,
अवैध शिकार पोचिंग हे क्रूर आणि भयानक कारण आहे. वाघ, हत्ती, गेंडा, खवले मांजर यांसारख्या अनेक प्राण्यांची त्यांची कातडी, हस्तिदंत, शिंगे आणि इतर अवयवांसाठी मोठ्या प्रमाणावर शिकार झाली आणि आजही होते. या निर्दयी व्यापारामुळे अनेक सुंदर आणि महत्त्वाच्या प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे या सगळ्या कारणांमुळे आपला तो जेंगा टॉवर वेगाने कोसळण्याच्या स्थितीत आहे. अगदी. ही परिस्थिती ऐकून खूपच गंभीर आणि निराशाजनक वाटते. मग या ग्रंथालयाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर काय पावलं उचलली जात आहेत? नक्कीच. ही गंभीरता ओळखून जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याची सुरुवात होते ती धोके ओळखण्यापासून. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस अर्थात IUCN नावाची एक जागतिक संस्था आहे. IUCN? हो. या संस्थेचं काम म्हणजे निसर्गाचं रिपोर्ट कार्ड तयार करणं. ती आपल्याला सांगते की कोणत्या प्रजाती पास होत आहेत आणि कोणत्या नापास होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचं रिपोर्ट कार्ड. ही कल्पनाच भारी आहे. हे रिपोर्ट कार्ड कसं असतं? IUCN धोक्यात असलेल्या प्रजातींची एक रेड लिस्ट प्रसिद्ध करते. यात प्रजातींचं वर्गीकरण वेगवेगळ्या गटांत केलं जातं. आपल्या स्रोतानुसार 3 मुख्य गट आहेत. कोणते? पहिला म्हणजे संकटग्रस्त, एंडेंजर्ड. यात अशा प्रजाती येतात ज्या नजीकच्या काळात नामशेष होण्याचा प्रचंड धोका आहे. जेव्हा एखादा प्राणी जसं की रेड पांडा ह्या लिस्टमध्ये येतो तेव्हा ती धोक्याची घंटा असते. म्हणजे जर आपण तातडीने काही केलं नाही तर कदाचित पुढच्या पिढीला तो फक्त चित्रांमध्येच पाहायला मिळेल. अगदी. दुसरा गट आहे संवेदनशील प्रजातींचा. ह्या प्रजाती सध्या संकटग्रस्त नसल्या तरी धोके असेच चालू राहिले तर त्या भविष्यात संकटग्रस्त होऊ शकतात. आणि तिसरा गट आहे दुर्मिळ प्रजातींचा, ज्यांची संख्या जगात मुळातच खूप कमी आहे. म्हणजे हे वर्गीकरण आपल्याला सांगतं की कुठे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पण हे फक्त वर्गीकरण झालं. प्रत्यक्ष कृती म्हणून काही कायदे किंवा करार झाले आहेत का? हो, अगदी. 1992 साली ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे एक ऐतिहासिक पृथ्वी शिखर परिषद झाली. अर्थ समिट? हो. तिथे जगाला पहिल्यांदा या संकटाची तीव्रता कळली आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. त्यावर भारतासह 155 देशांनी सह्या केल्या होत्या. बरोबर. आणि भारतात तर त्याही आधी 1972 सालीच वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला होता. याच कायद्याअंतर्गत देशभरात राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क्स आणि अभयारण्ये, सँक्च्युरीज स्थापन करण्यात आले. जिथे वन्यजीवांना आणि त्यांच्या घराला म्हणजे अधिवासाला कायदेशीर संरक्षण दिलं जातं. स्रोतांमध्ये मेगा डायव्हर्सिटी सेंटर्स आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स अशा 2 रंजक संकल्पना आहेत. त्या काय आहेत? हे दोन्ही संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या संकल्पना आहेत. मेगा डायव्हर्सिटी सेंटर्स म्हणजे असे देश जिथे प्रजातींची विविधता जगात सर्वाधिक आहे. अच्छा. जगात असे फक्त 12 देश ओळखले गेले आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत त्यापैकी एक आहे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन हेही त्यात आहेत. याचा अर्थ जागतिक जैवविविधतेच्या संवर्धनाची खूप मोठी जबाबदारी या देशांवर आहे आणि हॉटस्पॉट्सची संकल्पना त्याहूनही अधिक केंद्रित आहे, बरोबर? अगदी. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सची संकल्पना तर खूपच प्रभावी आहे. विचार करा, आपल्याकडे संसाधने मर्यादित आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी सारखेच प्रयत्न करू शकत नाही. मग IUCNनी अशी काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण क्षेत्र ओळखली जिथे वनस्पतींची विविधता प्रचंड आहे आणि त्याचवेळी त्यांच्या अधिवासाला मोठा धोका आहे. अच्छा. किती आहेत अशी क्षेत्र? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे हॉटस्पॉट्स पृथ्वीच्या केवळ 2.4% भूभागावर आहेत, पण जगातील 50% पेक्षा जास्त वनस्पती आणि 42% भूचर प्राणी इथेच आढळतात. काय सांगताय? फक्त 2.4% जागेत जगातील अर्धी जैवविविधता म्हणजे निसर्गाचे खरे खजिने या छोट्याशा जागांमध्ये दडलेले आहेत. बरोबर. म्हणूनच संवर्धनाचे प्रयत्न इथे केंद्रित करणं म्हणजे कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त परिणाम साधण्यासारखं आहे. भारतातील पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय हे 2 प्रमुख हॉटस्पॉट्स आहेत. माधागास्कर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. जिथे आढळणाऱ्या सुमारे 85% वनस्पती आणि प्राणी जगात इतर कोठेही आढळत नाहीत. या हॉटस्पॉट्सना वाचवणं म्हणजे त्या जिवंत ग्रंथालयातील सर्वात दुर्मिळ आणि मौल्यवान पुस्तकं वाचवण्यासारखं आहे. आणि यात स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो? तो सर्वात महत्त्वाचा आहे. हे संवर्धन केवळ कायदे करून किंवा कुंपण घालून शक्य नाही. त्यासाठी स्थानिक लोकांचा आणि समुदायांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.
तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण जैवविविधतेच्या त्या जिवंत ग्रंथालयाची सफर केली. आपण पाहिलं की ही विविधता केवळ प्राण्या वनस्पतींच्या संख्येपुरती नाही, तर ती जनुकीय, प्रजातीय आणि परिसंस्था अशा 3 स्तरांवर काम करते. आपण हेही समजून घेतलं की निसर्गाचा समतोल, आपली अर्थव्यवस्था आणि वैज्ञानिक ज्ञान या सगळ्यांसाठी ती किती अनमोल आहे. हो, आणि हेही पाहिलं की मानवी हस्तक्षेपामुळे हे ग्रंथालय कसं धोक्यात आलं आहे. बरोबर. आणि हॉटस्पॉटसारख्या संकल्पना आणि राष्ट्रीय उद्यानांसारख्या प्रयत्नातून त्याला वाचवण्याचं काम जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या स्रोत सामग्रीत एक वाक्य आहे, संवर्धनाची खरी समस्या केवळ प्रजाती किंवा अधिवास वाचवणेही नाही, तर संवर्धनाची प्रक्रिया अविरतपणे चालू ठेवणेही आहे. याचा अर्थ खूप खोल आहे. हो, याचाच अर्थ हे काम फक्त सरकार किंवा मोठ्या संस्थांचं नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. मग आपण हा विचार करायला हवा की एक व्यक्ती म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्या जेंगा टॉवरचा एखादा ब्लॉक काढत तर नाही होत ना, किंवा त्याला अधिक स्थिर करण्यासाठी एखादा छोटासा हातभार लावू शकतो का?